समीर धर्माधिकारींची लेक सरस्वतीची मोठी झेप आणि समीर धर्माधिकारींचा दमदार कमबॅक. नमस्कार मित्रांनो, मराठी मनोरंजन विश्वात सध्या एका बाप लेकीची जोडी विशेष चर्चेत आहे. एका बाजूला आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेता समीर धर्माधिकारी, तर दुसऱ्या बाजूला सौंदर्य स्पर्धांच्या जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी त्यांची कन्या सरस्वती धर्माधिकारी. सरस्वतीने नुकत्याच झालेल्या मिस युनिव्हर्स महाराष्ट्र 2026 स्पर्धेत टॉप 25 मध्ये स्थान मिळवत मोठं यश संपादन केलं आहे. आणि याचवेळी समीर धर्माधिकारी देखील अनेक वर्षांनंतर मराठी मालिकांच्या दुनियेत दमदार पुनरागमन करत आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत समीर धर्माधिकारींचा प्रेरणादायी प्रवास, सरस्वती धर्माधिकारीची यशोगाथा आणि धर्माधिकारी कुटुंब सध्या का चर्चेत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्टार किड असणं सोपं वाटत असलं तरी स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं तितकंच कठीण असतं. समीर धर्माधिकारींची कन्या सरस्वती धर्माधिकारी याच मार्गावर यशस्वीपणे पुढे जाताना दिसत आहे. सरस्वतीने अभिनयाऐवजी सुरुवातीला मॉडेलिंग क्षेत्राची निवड केली. सौंदर्य, आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर तिने अनेक नामांकित ब्रँडसाठी काम केलं आहे. फॅशन आणि ग्लॅमर विश्वात तिची वेगळी ओळख निर्माण होत असतानाच तिने विविध सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास सुरुवात केली. 2025 मध्ये ती श्रावण क्वीन म्हणून गौरवली गेली. त्यानंतर तिच्या आत्मविश्वासात आणखी भर पडली आणि आता मिस युनिव्हर्स महाराष्ट्र 2026 या प्रतिष्ठित स्पर्धेत टॉप 25 फायनलिस्टमध्ये स्थान मिळवत तिने आणखी एक मोठी झेप घेतली आहे. ही कामगिरी कोणत्याही तरुणीसाठी अभिमानास्पद आहे, कारण अशा स्पर्धांमध्ये फक्त सौंदर्य नाही तर व्यक्तिमत्व, संवाद कौशल्य, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीव यांची देखील परीक्षा घेतली जाते. सरस्वतीने या सर्व बाबींमध्ये स्वतःची छाप पाडत टॉप 25 मध्ये स्थान मिळवलं. सरस्वतीला केवळ मॉडेलिंगच नव्हे तर अभिनय क्षेत्रातही रस आहे. अनेक मुलाखतींमध्ये तिने अभिनयाबद्दलची आवड व्यक्त केली आहे. पण तिचे वडील समीर धर्माधिकारी याबाबत थोडे सावध आहेत. त्यांचं स्पष्ट मत आहे की अभिनय क्षेत्रात यायचं असेल तर आधी अभिनयाचे योग्य शिक्षण आणि प्रशिक्षण आवश्यक आहे. फक्त प्रसिद्ध व्यक्तीची मुलगी असल्यामुळे अभिनयात संधी मिळणं ही गोष्ट वेगळी, पण त्या संधीचं सोनं करणं हे खऱ्या कलाकाराचं काम असतं. म्हणूनच समीर यांनी सरस्वतीला घाई न करता आधी अभिनयाचे बारकावे शिकण्याचा सल्ला दिला आहे. यातून एक जबाबदार वडील आणि अनुभवी कलाकार म्हणून त्यांची विचारसरणी दिसून येते. आज मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात समीर धर्माधिकारी हे एक अत्यंत आदरणीय नाव आहे. त्यांचा जन्म पुण्यात झाला. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ते इंजिनियर होते. हायड्रॉलिक मशीन डिझाईन क्षेत्रात त्यांनी काम केलं. मोठ्या कंपन्यांमध्ये चांगली नोकरी असतानाही त्यांचं मन अभिनय आणि कला क्षेत्रात रमलं. पुण्यातील रंगभूमीपासून त्यांनी आपल्या कला प्रवासाची सुरुवात केली. थिएटरमध्ये काम करताना त्यांची अभिनयाची पायाभरणी झाली. यानंतर त्यांनी मुंबई गाठली आणि मॉडेलिंग क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलं. त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे आणि आकर्षक लुकमुळे ते अनेक प्रसिद्ध जाहिरातींचा चेहरा बनले. मॉडेलिंग नंतर समीर यांनी चित्रपट आणि मालिकांकडे वाटचाल केली. सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या. प्रत्येक भूमिकेत काहीतरी वेगळं करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. यामुळेच ते लवकरच दिग्दर्शक आणि प्रेक्षकांच्या नजरेत भरले. त्यांच्या अभिनयात नैसर्गिकता आणि प्रामाणिकपणा जाणवतो. हीच त्यांची सर्वात मोठी ताकद ठरली. समीर धर्माधिकारी यांना घराघरात लोकप्रियता मिळवून देणारी भूमिका म्हणजे बिंदुसार. ऐतिहासिक मालिकेत त्यांनी साकारलेली ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. राजशाही व्यक्तिमत्व, प्रभावी संवादफेक आणि दमदार अभिनय यामुळे त्यांनी त्या भूमिकेला एक वेगळी उंची दिली. आजही अनेक प्रेक्षक त्यांना त्या भूमिकेसाठी आठवतात. समीर धर्माधिकारी यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या काही भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. गंभीर, भावनिक, नकारात्मक किंवा ॲक्शन अशा प्रत्येक प्रकारच्या भूमिका त्यांनी समर्थपणे साकारल्या. त्यांच्या अभिनयातील विविधता हीच त्यांची खरी ओळख आहे. प्रत्येक भूमिका वेगळी वाटावी यासाठी ते विशेष मेहनत घेतात. मराठी चित्रपट तू तिथे असावे मध्ये समीर यांचा वेगळा अभिनय पाहायला मिळाला. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांची विशेष दाद मिळवली. भावनिक प्रसंगांमध्ये त्यांनी दाखवलेली सहजता अनेकांच्या मनाला भिडली.
एका चित्रपटात त्यांनी साकारलेल्या डॉनच्या भूमिकेचीही मोठी चर्चा झाली होती. साधारणपणे सभ्य आणि देखणा अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समीर यांचा हा वेगळा अवतार प्रेक्षकांसाठी आश्चर्याचा धक्का होता. रावडी लूक, आक्रमक संवादफेक आणि प्रभावी स्क्रीन प्रेझेन्स यामुळे ती भूमिका लक्षात राहिली. समीर धर्माधिकारी केवळ अभिनेता नाहीत तर सामाजिक विषयांवरही आपलं मत मांडतात. मुंबईतील वाहतूक कोंडीबाबत त्यांनी व्यक्त केलेलं मत चर्चेचा विषय ठरलं होतं. त्यांच्या मते सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर झाला तर ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. मेट्रो, लोकल आणि बस यांचा वापर वाढवणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्याचबरोबर शहरांवरील ताण कमी करण्याबाबतही त्यांनी आपलं मत मांडलं होतं. गेल्या काही वर्षांपासून समीर धर्माधिकारी मालिका विश्वापासून दूर होते. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना त्यांची खूप आठवण येत होती. आता मात्र चाहत्यांसाठी आनंदाची बातमी हवी आहे. समीर धर्माधिकारी 7 वर्षांनंतर पुन्हा मराठी मालिकेत झळकणार आहेत. त्यांच्या पुनरागमनाची बातमी समोर येताच चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. नवीन मालिकेत समीर एक प्रभावी उद्योगपतीची भूमिका साकारत आहेत. कामाला सर्वस्व मानणारा, समाजासाठी काहीतरी करणारा आणि लोकांच्या मनात विशेष स्थान असलेला असा हा व्यक्तिरेखा आहे. समीर यांच्या व्यक्तिमत्वाला ही भूमिका अतिशय शोभून दिसते. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या भूमिकेबद्दल उत्सुकता वाढली आहे. आज धर्माधिकारी कुटुंबाकडे पाहिलं तर एक सुंदर चित्र दिसतं. एका बाजूला अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर यशाच्या शिखरावर पोहोचलेले समीर धर्माधिकारी आणि दुसऱ्या बाजूला स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी झटणारी सरस्वती धर्माधिकारी. दोघांच्याही प्रवासात मेहनत, शिस्त आणि सातत्य हे समान धागे दिसतात. यामुळेच ही जोडी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तर मित्रांनो, समीर धर्माधिकारी यांचा अभिनय क्षेत्रातील पुनरागमन आणि सरस्वती धर्माधिकारीची सौंदर्य स्पर्धेतील उल्लेखनीय कामगिरी यामुळे धर्माधिकारी कुटुंब पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. सरस्वती पुढे अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार का? मिस युनिव्हर्सच्या पुढील टप्प्यांमध्ये ती आणखी मोठे यश मिळवणार का? आणि समीर धर्माधिकारींचं पुनरागमन किती गाजणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. तुम्हाला समीर धर्माधिकारी आणि सरस्वती धर्माधिकारी यांच्याबद्दल काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.